नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोलार अँड सर्किट सोल्युशन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण शक्ती कंपनीचं इन्स्टॉलेशन कसं होतं आणि त्याची बिल्ड क्वालिटी, मटेरियल क्वालिटी कशी आहे ते पाहणार आहोत. तर शक्ती कंपनीचे 7.5 HP एक स्ट्रक्चर आहे. 7.5 HP मध्ये 6 खड्डे, 6 पोल असते आणि एका स्ट्रक्चरवर 2-2 पाट्या असं 6 पोलचं स्ट्रक्चर आहे शक्ती कंपनीचं. 7.5 HP स्ट्रक्चर आहे. तर बघण्यासाठी इकडे या जो पोल आहे, मोठा पोल आहे हो, याच्यावर 3 पाट्या असते. बाकी सगळ्या पोलवर 2-2 पाट्या असते. अशा एकूण 13 पाट्या 7.5 HP ला येते. तर आपण फाउंडेशन कसे 7.5 HP फाउंडेशन कसे केले जातात हे आपण लाईव्ह बघणार आहोत. हे बाई अशी फाउंडेशन असते. याला वायरिंगसाठी नळ्या येते. प्रत्येक फाउंडेशनला 2 नळे येते आणि नळ्यातूनच वायरिंग घ्यावं लागते. ते फाउंडेशन दाखवा. फाउंडेशन बघितलेलं आहे कसं केलेलं आहे. आता आर्थिंग बघूया. आर्थिंगला सुद्धा आपल्याकडं शक्ती कंपनी फाउंडेशन व्यवस्थित करते, काही अडचण नाही. आणि आर्थिंग इथे केलेली आहे. कंट्रोलला आर्थिंग वेगळी आहे आणि कंट्रोलचं जे ओव्हर करंट असतं त्यासाठी अर्थिंग इथे केलेली आहे दाखव. आणि जे येलं आहे आपला वीजरोधक त्याची अर्थिंग इथे आहे. आणि हा शक्ती कंपनीचा सिम्हा कंट्रोलर आहे. कंट्रोलमध्ये सगळ्यात भारी, आजच्या पिरियडमध्ये सगळ्यात भारी कंट्रोलर ह्याच कंपनीचा आहे. म्हणजे आता सगळा फॉल्ट काही असला मोटरमध्ये, पंख्यामध्ये काही बी फॉल्ट आला ते स्क्रीनवर दाखवतं. बाकी कंपन्यामध्ये हे सिस्टम नाही. मोबाईल कनेक्ट होतो. याचं सिम कार्ड आहे, याला डोंगल म्हणतात. या डोंगलमध्ये सिम कार्ड आहे. 5 वर्षाचं रिचार्ज येते, कंपनीत देते. पर डे 200 MB याला डाटा येतो. आणि असं हे कंट्रोलर आहे कंपनीचं. मित्रांनो, आर्थिंग जी असते ही करणं खूप गरजेचं आहे. कारण की करंट जे ओव्हर करंट असतं त्याचा शेतकरी मित्रांना शॉक लागू नये म्हणून ही आर्थिंग खूप गरजेची आहे. आर्थिंग बघा कशी केलेली आहे, कशी करावं लागते. आर्थिंगचं केमिकल खाली आहे आणि इथं आर्थिंग जोडलेली आहे. MCBतली आर्थिंग सुद्धा इथं जोडलेली आहे. याने काय होतं, शेतकऱ्याला जेणेकरून काही पायात नसलं तरी सुद्धा शॉक बसत नाही. तरी सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी कोणती घ्यायची, खाली जमीन जर ओली असली तर बिनचपलीचं त्यात जाऊ नये आणि या सिस्टमला हात लावू नये. तरी सुद्धा शॉक बसण्याची शक्यता आहे. कोरडी चप्पल असली तर शॉक लागत नाही. आणि हे आर्थिंग केल्यामुळे आर्थिंग चांगली करायची कधी बी, कारण शेतकऱ्याला पुढे जाऊन त्रास झाला नाही पाहिजे. त्याचा पॉईंट म्हणजे या शक्ती कंपनीचे स्ट्रक्चरचे फायदे आणि तोटे काय आहेत हे आपण आताच लगेच पाहणार आहोत. फायदे असे आहे, समजा 2-2 पॅनलचे स्ट्रक्चर असल्यामुळे याला वाऱ्यापासून काही धोका नाही आहे. स्ट्रक्चर कधी उडून जाऊ शकत नाही. बाकी कंपन्यात कसं उडून नाही जाणार, पण डायरेक्ट पोलमधून स्ट्रक्चर बेंड होऊन जातं. याचं तसं होणार नाही. हा एक फायदा आहे याचा. आणि सिस्टम फास्ट उभा होतं. आणि तोटा जर म्हणायचं म्हणलं तर तोटा याचा असा आहे की थोडी काहीतरी जास्त जागा याला लागते बाकी कंपन्यापेक्षा. पण सगळ्यात भारी सिस्टम तर तसं पाहिलं तर यायचं, कारण की याचा किती बी वर्ष वापरा तुम्ही काही होऊ शकणार नाही. वाऱ्या वादनानं तक्षणात याला काहीच होणार नाही. मित्रांनो, आपण 7.5 HP स्ट्रक्चर शक्ती कंपनीचं उभा करण्यासाठी खड्डे, बरेच शेतकरी म्हणतात कसे खड्डे घ्यायचे, काय घ्यायचे. बऱ्याच लोकांना माहीत नाही शक्ती कंपनीचे खड्डे कसे घ्यावे लागते 7.5 HP साठी. तर खड्डे घेताना याला 6 खड्डे लागते. तर 6 खड्डे, पहिलं खड्डं घेतलं तिकडे दाखव. पहिलं समजा खड्डं जर आपण घेतलं त्याच्यापासून 9 फुटावर दुसरं खड्डं घ्यायचं. हे 2-2 पॅनलचं झालं. आणि त्याच्यापासून 3 पॅनलचा पोल जर उभा करायचा असला त्याच्यापासून 12 फुटाचं अंतर पाहिजे. म्हणजे 3 पोलमध्ये 9-12. आणि त्याच्यानंतर बाकीचे 2-2 पाट्याचे पोल जे माग आहेत 3 पोल त्याच्यामध्ये 9-9 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. जर का आपल्याला एका रांगेत जर 7.5 HP स्ट्रक्चर शक्ती कंपनीच करायचं असलं तर पहिला खड्डा घेतल्यानंतर त्याच्यानंतर 12 फुटानंतर एक खड्डा घ्यायचा आणि त्याच्यानंतर 9-9 फुटावर बाकीचे उरलेले 4 खड्डे घ्यायचे. हे खड्डे असे घेतल्यानंतर स्ट्रक्चर आपलं व्यवस्थित येतं. 9 आणि 12 याला अंतर लक्षात ठेवा. 9 आणि 12.